गायत्री सिद्धय्य कोल्हटकर. गेली 30 वर्षाहून अधिक काळ गाण्याच्या क्षेत्रात काम करते. मी मूळची सावंतवाडीची आहे. सुरुवातीला माझे वडील उदय सिद्धय्य यांच्याकडे मी सुगम संगीताचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी मी पुण्याला आले. SNDT महाविद्यालयातून मी म्युझिक या विषयात MA केलं. त्या काळात पद्माकर थत्ते आणि श्रुती आंबेकर या दोघांकडे माझे शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं. मजबूर क्या कीजिए रासना रहना दूर क्या कीजिए दिल कह रहा है उसे मुकम्मल कर भी आओ वो जो अधूरी सी बात बाकी है वो जो अधूरी सी याद बाकी है वो जो अधूरी सी याद बाकी है. अनेक वर्ष गात होतेच मी. गाण्याचं शिक्षण चालू होतं आणि त्यानंतर 7-8 वर्षापूर्वी एका फॅमिली फ्रेंड थ्रू एक कविता मला मिळाली आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू याला चाल लावशील का. तोपर्यंत मी कधीच चाल करण्याचा विचार केला नव्हता, पण ही कविता समोर आल्यानंतर एक संधी म्हणून की आपण करून बघू आपल्याला जमतंय का, अशा दृष्टिकोनातून मी ती चाल करायचा प्रयत्न केला. ती चाल झाल्यानंतर घरच्या घरी रेकॉर्ड करून माझ्या क्षेत्रातल्या माझ्या जवळच्या काही लोकांना ऐकवली आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की हे प्रॉपर अरेंजमेंट करून तू रेकॉर्ड करून घे, कारण खूप चांगली झाली आहे चाल. त्यानंतर गाणं अरेंज करणं, ते रेकॉर्ड करणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या वादकांकडनं वाद्य वाजवून घेऊन त्याचा ट्रॅक तयार करणं, या सगळ्या गोष्टीचा अनुभव मला मिळाला. आणि त्यानंतर माझं पहिलं गाणं कृष्णा वाजव रे पावा हे आम्ही रेकॉर्ड केलं आणि या गाण्याच्या निमित्तानेच मी माझं YouTube चॅनलही सुरू केलं. त्या चॅनलवर मी कंपोज केलेली गाणी मी अपलोड करत असते. पहिलंच गाणं अपलोड केल्यानंतर त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला की त्याच्यानंतर संगीत दिग्दर्शनाचा प्रयत्न मी चालूच ठेवला, जो अजूनही चालू आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय गीतप्रकार आणि सुगम संगीतातले विविध गीतप्रकारातही काही प्रयोग करून आपल्याला नवीन नवीन चाली करता येतील का, या दृष्टीने माझा प्रयत्न अजूनही चालू आहे. पर्णलतिका सुमन कलिका विरहाने झुकल्या, पर्णलतिका सुमन कलिका विरहाने झुकल्या, गोप गोपिका साऱ्या जमल्या तिन्ही सांजा कृष्णा वाजव रे पावा, कृष्णा वाजव रे पावा. 15-16 वर्षांपूर्वी साम मराठी या चॅनलसाठी साम गुरुकुल या स्पर्धेत मी सहभागी झाले. तो माझा पहिला रियालिटी शो होता. तिथे दृश्य स्वरूपात गाणं कसं दिसलं पाहिजे याचाही विचार करायला मी शिकले. त्यानंतर मध्ये काही काळ गेल्यावर 2020 साली स्टार प्रवाह या वाहिनीवरती मी होणार सुपरस्टार या रियालिटी शोचा मी पुन्हा एक भाग झाले. 2020 साली मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे
काही कारणाने आमचं फायनल शूट होऊ नाही शकलं, पण मला सांगायला आवडेल की या कार्यक्रमाची मी फायनलिस्ट होते आणि तिथून एक वेगळा प्रवास पुन्हा सुरू झाला. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे. तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, खो बैठे. तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ. हम तेरे प्यार में सारा आलम. मी होणार सुपरस्टार या रियालिटी शोच्या पहिल्या पर्वाची मी फायनलिस्ट होते आणि त्यानंतर लॉकडाऊन नंतर जेव्हा पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं तेव्हा याच कार्यक्रमाचा छोट्या मुलांचा एक सीझन सुरू झाला आणि त्या कार्यक्रमात मला मेंटरिंग करण्याची संधी चॅनलनी आणि आमच्या म्युझिक टीमच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी दिली. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव मला मिळाला. त्यानंतर छोट्या मुलांचे 2-3 शेड्यूल्स मी त्या मुलांना शिकवायला जात होते. छोट्या मुलांना शिकवताना एक वेगळी मजा आली आणि रियालिटी शोमध्ये खूप वेळेचं बंधन असतं की ठराविक वेळेत ती तयारी करावी लागते. हा अनुभव मी स्पर्धक असतानाही घेतला आणि मुलांकडून तयारी करून घेतानाही त्यांना ठराविक वेळेत आपलं बेस्ट कसं आपल्याला मांडता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी त्यांना मदत करू शकले, त्याचा मला विशेष आनंद आहे. या रियालिटी शोच्या दरम्यान माझ्या कायम लक्षात राहील अशी आठवण म्हणजे एका एपिसोडसाठी शमशाद बेगम यांच्या आवाजातलं गाणं गाण्याची संधी मला मिळाली आणि हे सगळ्यांसाठी सरप्राईज होतं आणि ते खूपच चांगलं काम करून गेलं की राहुल देशपांडेंनी मला खास त्या गाण्यासाठी अप्रिसिएशन दिलं आणि हा माझ्या कायम स्मरणात राहील असा क्षण होता. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरे कुर्बान. दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे. अपना बना ले मेरी जान. हाय रे मैं तेरे कुर्बान. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरे कुर्बान. हाय रे मैं तेरे कुर्बान. हाय रे मैं तेरे कुर्बान. अनेक वर्ष वेगवेगळ्या स्पर्धा, त्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कलाकारांबरोबर कार्यक्रम, या सगळ्यानंतर स्वतःचा एक स्वतंत्र कार्यक्रम करावा अशी माझी इच्छा होती आणि यातूनच नंद नंदन श्याम हा माझा सोलो कार्यक्रम मी डिझाईन केला. कार्यक्रम ऐकायला येणारे श्रोते हे विविध प्रकारच्या आवडीची गाणी असणारे असतात, त्यामुळे सर्व गीत प्रकार आपल्या कार्यक्रमात असावे हा माझा आग्रह होता आणि म्हणून कृष्ण या विषयाला अनुसरून शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि हिंदी मराठी लोकप्रिय गीतरचना या मी या कार्यक्रमात सादर करते. अजून एक आमच्या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगावं असं मला वाटतं की गीतम वाद्यम तथा नृत्यम इति संगीतम उच्यते असं म्हटलं जातं. या उक्तीप्रमाणे आमच्या कार्यक्रमामध्ये हार्मोनियम आणि बासरी वादनही होतं. त्याचबरोबर काही रचनांवर पथक नृत्य प्रस्तुतीही सादर केली जाते. या कार्यक्रमाचे आतापर्यंत जे प्रयोग झाले त्याला रसिकांनी
खूप सुंदर प्रतिसाद दिला. त्यामुळे इथून पुढेही वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरात, महाराष्ट्रात तर करायचेच आहेत, पण भारताबाहेरही या कार्यक्रमाचे प्रयोग व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. ज्ञान भाषा मिठी न कळता, ज्ञान भाषा मिठी न कळता, बिजली सम लख लखले ग, दिसला मग तो, दिसला मग तो देवकी नंदन, अनमी डोळे मिटले ग, मी मज हरपून बसले ग, सखी मी मज हरपून बसले ग, मी मज हरपून, मी मज हरपून, मी मज हरपून. गाण्याच्या क्षेत्रात काम करत असताना लाईव्ह शोज, रेकॉर्डिंग, रियालिटी शोज, मेंटॉरिंग असं वेगवेगळ्या प्रकारचं काम मला करता आलं. याचबरोबर कथक या शास्त्रीय नृत्य प्रकाराला गायन साथही गेली 10 वर्ष मी करते आहे. त्या निमित्तानेही मला काही प्रयोग करून बघता आले. या सगळ्या प्रवासात माझे कुटुंबीय, माझे आई वडील, माझी बहीण, माझे मिस्टर आणि आता माझ्या मुलीपर्यंत सासरचे सगळे सदस्य, या सगळ्यांची मला वेळोवेळी खूप मदत होते. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सगळं करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करण्याची ही मी एक संधी घेते. आणि इथून पुढे जसं नंदनंदन श्याम या संकल्पनेचा आम्ही आत्ता कार्यक्रम करतो आहोत, तसेच वेगवेगळ्या संकल्पनेचे कार्यक्रम आपल्याला करता यावेत या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत. संगीत दिग्दर्शन करत असताना वेगवेगळ्या ढंगाची गाणी करून बघावी यासाठीही माझे प्रयत्न चालू आहेत. आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. Bye.